खासदार नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरेंना डिवचले। काँग्रेसनं तुमची काय अवस्था करून ठेवली, महाराष्ट्राची दिल्लीत जाऊन तुम्ही लाज घालवली अशी टीका नरेश म्हस्केंनी केली। 6व्या रांगेत बसण्यावरून उद्धव ठाकरेंना त्यांनी टोला लगावला। नरेश म्हस्के यांनी काय एक्सपोज केली ती आपण बघूया। अरे 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 काय तुमची ही हिम्मत उद्धव ठाकरे। शिवरायांचा वारसा सांगताना रे, काँग्रेसच्या मीटिंगमध्ये जाऊन शेवटच्या रांगेत बसलात रे। बाळासाहेबांनी आम्हाला आत्मसन्मान स्वाभिमान शिकवला। अपमानाविरुद्ध पेटून उठायचा शिवरायांनी आणि बाळासाहेबांनी धडा दिला। तुम्ही यातलं काहीच घेतलं नाही का रे? काँग्रेसने तुमची काही अवस्था करून ठेवली आहे आदित्य ठाकरे। तुमच्यापेक्षा एक एक खासदारवाले पक्ष बरे, त्यांना सुद्धा पुढच्या रांगेत बसवलं रे। महाराष्ट्राची दिल्लीत जाऊन तुम्ही पार लाज घालवली। थोडा जरी स्वाभिमान आत्मसन्मान शिल्लक असेल तर जरा तरी पेटून उभाठा नारे। महाराष्ट्राची किंमत कोणी कुठे वाढवली ते जरा दुसऱ्या फोटोत बघा रे। अरे त्या मस्केला सांग, दुतोंडा गांडुळा, बाळासाहेब ठाकरेंची शिवसेनेच्या नावाची शिवसेना तोडताना तुम्हाला हे दिसलं नाही का? मान अपमान हा इथे येऊन चाटुगिरी करता मोदी आणि शहांची महाराष्ट्र, तेव्हा तुम्हाला शिवरायांचा महाराष्ट्र दिसत नाही का? आमचं बघू ना, आमचं बघू घ्या। आणि हे तुम्हाला पटलं, आम्ही जे सांगतो ते पटत नाही, ते सांगतात ते नाही। खुलासा काय अर्थ आहे का त्याला? शरद पवार साहेबांसारखी 56 वर्ष राजकारणात असलेली व्यक्ती ही दुसऱ्या रांगेमध्ये बसली होती, तेव्हा स्क्रीनच होता ना समोर। त्याच्यामुळे माझी आपल्याला देखील विनंती आहे की आता पीठ भरपूर करतील। डोळ्याला त्रास होणार होता म्हणून शेवटच्या रांगेत बसलो, पण सगळेच बसले शेवटच्या रांगेत। त्याच्यामुळं महाराष्ट्राला जे काही कळायचं ते कळलेलं आहे।